नमस्कार, आप देख रहे हैं स्टार न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। खबर दिल दहलाने वाली सामने आई है। जम्मू कश्मीर के पहलगाम में हुए आतंकवादी हमले में 27 निर्दोष लोगों की मौत हो गई, जबकि 17 अन्य घायल हो गए। पहलगाम में कई आतंकियों ने पर्यटकों पर गोलीबारी भी कर दी थी। आतंकियों ने लोगों से धर्म पूछकर उनकी जान ले ली कि खबरें गोदी मीडिया पर चलाई गई, जिसके बाद देश भर में काफी गुस्सा देखने को मिल रहा है। ये गोदी मीडिया देश में अशांति और सामाजिक दरार पैदा करने का प्रयास कर रहा है। वास्तव में मीडिया ने ये नहीं दिखाया कि उस स्थान पर कई मुस्लिम युवकों ने घायलों की मदद की, उन्हें अस्पताल पहुंचाया, जबकि देखना और सोचना चाहिए कि ये कैसे हो सकता है कि कोई आतंकवादी किसी व्यक्ति से उसका धर्म पूछे और फिर उसे बंदूक से गोली मार दे। इसका मतलब यह है कि आतंकवादी उस व्यक्ति के पास जाता है, उसका धर्म पूछता है, फिर आतंकवादी उसके स्थान पर वापस जाता है और फिर गोली मार देता है। हमारे दर्शकों से निवेदन है कि ऐसी खबरों से बचें और हमारे चैनल की ओर से हम वहां जो कुछ हुआ उसकी निंदा करते हैं तथा हमले में मारे गए लोगों को अपनी श्रद्धांजलि अर्पित करते हैं। आइए देखते हैं जम्मू कश्मीर से महाराष्ट्र से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की नेता रूपाली ठोंबरे द्वारा भेजा गया वीडियो। नमस्ते, आम्ही सगळे हे पर्यटक श्रीनगरमध्ये आहोत आणि कालपासून इथे आम्ही अडकलो। काल जो काही हल्ला झाला त्याच्यामध्ये आम्ही पुण्यातले 12 जण आहोत, हे नाशिकचे आहे आणि ही फॅमिली अहमदाबादची आहेत। असे अनेक जवळजवळ 60 ते 65% पर्यटक इथं अडकलेले आहेत। कालचा हल्ला झाल्यानंतर आणि ही बातमी आल्यानंतर सगळे प्रचंड घाबरलेले आहेत। मला प्रशासनाला एवढंच सांगायचं की कृपया इथनं विमानाची सोय तातडीने करावी। आमच्यासोबत एक टुरिस्ट इथले आहेत की ज्याप्रमाणे हल्ला झाला म्हणून आम्ही सगळे भयभीत झालो, पण इथल्याच टुरिस्ट लोकांनी या नाशिकच्या फॅमिलीला स्वतःच्या हे ते आहेत भैया, आपका नाम क्या है? आदिर भैया म्हणून आहेत, हे यांचे ड्रायव्हर आहेत इथले पर्यटन टुरिस्ट पर्सन। यांना यांच्या घरी नेलं, जेवायला घातलं आणि सुखरूपपणे या हॉटेलमध्ये सुरक्षितपणे आम्हाला ठेवलेलं आहे। या हॉटेलमध्ये नाही म्हणलं तरी 101 जण पर्यटन अडकलेले आहेत। काहींच्या फ्लाईट उद्या आहेत, परवा आहेत, 13 आहेत, परंतु आजच ही सगळी मंडळी इथनं सुखरूपपणे विमानतळावरून स्वतःच्या घरी गेली पाहिजेत। कारण का किती जरी सांगितलं की मिलिटरी रस्त्यावर आलेली आहे तरी कोणीही फिरण्यासाठी आता इथं तयार नाहीयेत। आणि हे जे काही टुरिस्ट ऍक्टिव्हिटी आहेत यांनी जी काही मदत केली यांना ती शब्दात सांगू शकत नाही। कारण का हे रडायला लागलेले आहेत, कारण यांचा धंदा पूर्णपणे बुडालेला आहे। इथं कुणी आता पर्यटक येणार नाही, त्यांनी गाड्या वगैरे सगळ्या लोनवरती घेतलेल्या आहेत आणि अक्षरशः रडतायत की आता यांच्यापुढे बेरोजगारीचं खूप मोठं संकट आलेलं आहे। इथून पुढे यांना कुठलाही व्यवसाय मिळणार नाही आणि यांच्यावर खूप मोठी बेरोजगारी येणार आहे। ज्यांनी कोणी हा हल्ला केला असेल तर अत्यंत दुर्दैवी, अत्यंत निंदनीय। आप भी बोलिए, क्या बोल रहे हैं आप? ये जो भी हुआ बिल्कुल अनफॉर्चुनेट एक्ट है, होना नहीं चाहिए था। वो तो वहाँ पे मासूम बच्चे थे फैमिलीज के साथ, वो तो यहाँ पे वेकेशंस के लिए आए थे, हमारे साथ यहाँ एंजॉय करते थे, अपना भी घर चल रहा था, वो भी एंजॉय कर रहे थे। यहाँ की मोस्टली जो इकोनॉमी है इसी टूरिज्म पे डिपेंडेंट है। अब ये जिसने भी किया वो जानवर ही होंगे, वो तो इंसान नहीं होंगे। पूरी इंसानियत का कत्ल है ये तो होना नहीं चाहिए था। अब तो इसका रिजल्ट हमें तो भुगतना पड़ेगा ना, जो भी इसका आउटकम आएगा, क्योंकि गलती एक करता है बदनाम पूरे सारे लोग हो जाते हैं। अब तो क्या करेंगे? आमचं महाराष्ट्र सरकारला, कर्नाटक सरकार असेल, सगळ्या स्टेटला लोकांना विनंती आहे गव्हर्नमेंटला की तातडीने विमानांची एक्स्ट्रा विमानं अवेलेबल करून आम्हा सगळ्यांना इथनं सुरक्षितपणे आपल्या आपल्या राज्यात घेऊन जावे आणि लवकरात लवकर ती हे करावी। मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा, केंद्रीय मंत्री मुरली अण्णा यांच्याशी संपर्क करून इथे जेवढे पर्यटक आहेत त्यांच्याशी बोलून आजच्याच त्याला हलवण्या, माझ्या फॅमिलीसह ही सर्व पर्यटन ही माझी महाराष्ट्राची फॅमिली इथनं हलवण्याचा प्रयत्न करतोय। कृपया आम्हाला जास्तीची विमानं इथे तुम्ही उपलब्ध करून द्यावी, एवढीच विनंती आहे। सगळी लहान मुलं आहेत आणि ही कळकळीची विनंती आहे, तातडीने आपण ही सोय करावी। अधिक अपडेट्स के लिए बने रहिए स्टार न्यूज इंडिया के साथ। चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें।